नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारताची जी दिल्ली ही राजधानी आहे, एडविन लुटेन्स यांनी जरी डिझाइन केलेली असेल, पण त्याचा ऐतिहासिक संदर्भ बघितला, दिल्ली ही पुरातन काळापासून दिल्ली हे सत्ता केंद्र जरी बनलेलं असेल, तर ते वेगवेगळ्या राजकीय कारणांमुळे नव्हे, तर तिच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे बनलेलं आहे. प्राचीन काळी त्याला पाटलीपुत्र, विदिशा, उज्जैन, अयोध्या, कनौज अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात होतं. नंतर ती तोमरांची दिल्ली पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळामध्ये ती रायपिथोरा या नावाने ओळखली जात होती. तर खिलजी किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जात होती. जसं की आपण म्हणू शकतो शहाजहानाबाद, पुराणा किल्ला अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जात होते. तर दिल्लीचं महत्वाचं स्थान काय होतं विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवावं लागेल. तर दिल्ली ही एक प्रोटेक्टेड एरिया, जसं आपण इकडून बघितलं हिमालयाचा भाग किंवा इकडून अफगाणिस्तानचा भाग एक प्रोटेक्टेड एरिया होता आणि गंगा आणि यमुना या भागांमध्ये खोलवर विस्तारलेलं आणि एक सखोल असं मैदान तिथं सुपीक भागामध्ये तयार झालेलं होतं आणि म्हणून दिल्ली ही पूर्व काळापासून एक सत्ता केंद्र बनलेली होती आणि म्हणून दिल्ली ही वेगवेगळी एक सत्ता केंद्र राजकीय कारणामुळे नाही तर भौगोलिक स्थानामुळे ती निश्चित झालेली आहे. तर तुम्ही मला दिल्ली एनसीआर आणि दिल्ली एनसीटी यातला फरक तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगायचा आहे. तसेच भारत सरकारची दिल्ली ही राजधानी ऑफिशियली कोणत्या अमेंडमेंटनुसार झालेली आहे याचा उल्लेख तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित करायचा आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.